शेतकरी मित्रांनो नमस्कार. जर का आपण फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये ऊस लावत असलो आणि त्याचा टार्गेट आपल्याला असले की बाबा बेने प्लॉट करायचा आहे आपल्याला, म्हणजेच हा ऊस बियासाठी आपल्याला वापरायचा आहे, तर त्यामध्ये आपल्याकडे काय नियोजन असलं पाहिजे, आपलं काय टार्गेट असलं पाहिजे आणि काम करताना काय काळजी घ्यायची आपल्याला. तर शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे, बोरगावे टेक्नॉलॉजी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो. आता बऱ्याच शेतकरी दादांना माहिती आहे की बाबा फेब्रुवारी मार्च मध्ये पण लागवड केली तरी चालू शकते आपल्याला, आणि ह्याचा उपयोग एक बेण्या प्लॉटसाठी होतो. कारण का ज्या वेळेला 9, 10, 11, 12 महिन्याचा ऊस असतो तर तो बेण्यासाठी खूप चांगला असतो, त्याचा वापर पण खूप चांगल्या प्रकारे केला जातो. तर मग हे करत असताना आपल्याला काय काळजी घ्यायची किंवा आपलं टार्गेट काय असलं पाहिजे. कारण का जो काही MS जुर्नन पॅटर्न आहे आपला, हा कायम एक गोष्ट सांगतं की प्रॉफिटेबल ऊस शेती करायची आपल्याला, म्हणजे खर्च कमी आला पाहिजे आणि फायदा उत्पन्न जास्त वाढलं पाहिजे. मग बेण्यासाठी उत्पन्न वाढवायचं तर काय काळजी बेसिक घ्यायची आपल्याला आणि महत्वाच्या काय गोष्टी आहेत, ह्या सविस्तर सगळ्या गोष्टी बघूयात. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. जे कोणी फेसबुक पेजवर हा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी पेज नक्की लाईक करा. शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेला बेने प्लॉट करणार आहे आपण, तुमचा मग भले 10 गुंठ्याचा असू दे किंवा 10 एकरचा असू दे, महत्वाचं टार्गेट काय आहे आपल्याकडे की ज्या कस्टमरला देणार आहे आपण, हे कारखान्याला ऊस देणार नाही आपण, हा देणार आहे आपण ऊस रोप वाटिकेसाठी देणार आहे आपण. तर तोही ऊस आपल्याकडनं वजन करून घेणार आहेत त्यांनी, पण त्यांचे रिक्वायरमेंट काय आहे की त्यांना डोळे जास्त जेवढे असेल तेवढं त्यांचा जास्त फायदा होणार आहे. तर त्या शेतकरी त्यांना वजन पेक्षा पण जेवढे डोळे भरतील तेवढं ते फायदेशीर असणार आहेत. आणि आपणही आपल्या शेतामध्ये लावणार असलो तर जेवढे डोळे जास्त असतील तेवढं फायद्याचे असते आपल्याकडे. तर हा झाला पहिला टास्क, झाला पहिलं टार्गेट झालं. दुसरं टार्गेट महत्वाचं काय आहे की ते निरोगी असलं पाहिजे ऊस आपल्याकडं, तरच आपल्याकडे येणार आहेत. आणि तिसरं महत्वाचं बघायला गेलो आपण, तर जे कोणी आपल्या बेने प्लॉटनं घेऊन जाणार आहेत तर ते ऊस आपला बघणार, ऊसाची लांबी बघणार, कांड्यातलं जाडी बघणार, ह्या सराउंडिंग सगळ्या गोष्टी बघणार, आणि रोग कुठला नाही आहे का आणि हेल्दी प्लॉट आहे का हे बघणार. मग ह्यासाठी आपल्याला डे 1 पासून काम करायचं आहे. जर का आपल्याकडे दिवसमान हे खूप कमी असणार आहेत, आपल्याकडं पहिले 90-100 दिवस आपले हे कांडी निर्मितीसाठी जाणार आहेत आपल्याला, आणि तिथनं पुढचे आपल्याला बऱ्यापैकी 100 दिवस गेले आपल्याकडं तर बऱ्यापैकी 7 ते 8 महिने आपल्याकडे राहतात बऱ्यापैकी. आणि ह्या 8 महिन्यामध्ये 10 दिवसाला एक कांडी म्हटलो तर 8 त्रिक 24, परत ते पण खूप अवघड होतं आपल्याकडे. 8 त्रिक 24 डेव्हलप करणं पण बऱ्यापैकी 20-22 कांड्यापर्यंत आपण पोहोचू शकतो. मग ह्या 20 कांड्या ज्या काही बनणार आहेत आपल्याला, तर ह्या 20च्या 20 कांड्या जेवढं लांब पेर करू आणि जेवढं जाड करू तेवढं आपलं वजनाला जास्त येणार आहेत आपल्याला, आणि त्याचे पैसे आपल्याला चांगले मिळणार आहेत. तर ह्यासाठीच आपल्याला पहिलं महत्वाचं की 2 प्रॉपर आळवण्या करणं गरजेचं आहे. 2 आळवणी करून त्याला सराउंडिंग चांगले फुटवे काढून घेणं गरजेचे आहेत. ज्या वेळेला 2 आळवणी करतो, आता हा प्लॉट जो आहे तो 5x1 आहे. बरीच लोकांचं अंतर 6x1.25 असतं, 7x1.25, 7x1.5, 7x1 असे पण लागवडी केले जातात. बऱ्याच ठिकाणी 4.5x1.5 पण लागवड केली जाते. तर हा 5x1.5चं अंतर आहे बऱ्यापैकी, म्हणजे ह्यामध्ये 6,000 रोपं बसतात. जर का तुमचे 6,000 रोपं बसत असले तर ह्याला आपल्याला 8 फुटवे होणे गरजेचे आहेत. म्हणजे 8 सांग 48,000 ऊस आपले तयार होतील. त्यातले 40,000 ऊस हे आपल्या फायद्याचे आहेत. 40,000 ऊसच कामाला येणार आहेत आपल्याला. तर हे करायचं आहे आपल्याकडं. आणि हे झाल्यावर हे काम फास्ट होण्यासाठी आपल्याकडे जीटी पण काढली पाहिजे. आपण जीटी काढून परत त्याचे फुटवे तयार करून त्याची चांगलं त्याला स्टेप वाईज थोडं थोडं खत देऊन आपण त्याच्या हितनं पुढे कांडी निर्मिती प्रोसेस नंतर कंटिन्यू त्याला फर्टिगेशन 2-3 टप्प्यात देऊन आपल्याला प्रत्येक पेरं हे जाड बनवलं पाहिजे. आता ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं, पाला काढता येत नाही आपल्याला. पाला काढलो तर अधिक उत्पादन वाढ होते आपल्याकडं, सॉइल बायोलॉजी पण खेळते चांगली, वातावरण पण क्लायमेटिक कंडिशन चांगलं होतं, आणि सूर्यप्रकाश पण प्रॉपर मिळतो. आणि सगळ्यात महत्वाचं, संख्या नियोजन कुठं फसली पुढं मागं झाली तर तिथं कोंबरी पण तयार होते आपल्याकडे, आणि कोंबरीचं उत्पादन पण आपल्याला जास्त वाढतं. पण बेने प्लॉट मध्ये पाला काढत नसल्यामुळं कोंबरी होणं अवघड होतं. त्यामुळं डे 1 पासून आपल्याकडं संख्या नियोजनावर आपलं भर असलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, पावसाळ्याच्या आधी प्रॉपर भर झाली पाहिजे आपल्याकडं. आता मी तुम्हाला मगाशी बोलता बोलता म्हटलो की रोग विरहित आपला प्लॉट असला पाहिजे. मग रोग काय काय येणार आहे, तर सुरुवातीला तुमची सुरळीमर येणार आहे, कांडी कीड येणार आहे. तर ह्यासाठी योग्य केमिकल ट्रीटमेंट तुम्हाला प्रॉपर करून घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की तांबेर आणि करपा आपल्या प्लॉटवर असला नसला पाहिजे. तर त्यासाठी ज्या वेळेला आपण फवारणी करणार आहेत, मिनिमम 3 फवारणी तर करणं गरजेचं आहे. तर त्या 3 फवारणीमध्ये योग्य कीटकनाशक आणि योग्य बुरशीनाशक तुम्ही घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पाणी नियोजन प्रॉपर करणं गरजेचे आहे. हाय नायट्रोजनचा डोस द्यायचा नाही आहे आपल्याला, जो युरिया फॉर्म मध्ये तर द्यायचा नाही आहे. नायट्रोजन लागतो आपल्याला, तो प्रॉपर योग्य प्रमाणात द्यायचा आहे. युरियाचा अजिबात वापर करायचा नाही आहे आपल्याला. भरणीपर्यंत युरिया द्यायचा आहे आपल्याला, भरणीनंतर युरिया द्यायचं नाही. त्याला अमोनियम सल्फेट
MOP ह्याचा वापर करू शकतो आपण. तर अशा पद्धतीनं स्टेप वाईज करायचं आहे. जे कोणी बेने प्लॉट करत असतील ह्या ह्याच्यात करत असतील, जे त्यांनी वस्ताद किट एकदा वापरून पहा. हा हार्मोन्स बेस आहे. ह्यात हार्मोन्स असल्यामुळं प्रत्येक स्टेजला हार्मोनल बॅलन्स करून जिथं इम्युनिटी पाहिजे तिथं इम्युनिटी द्यायला, जिथं स्ट्रेसपासून वाचायचं तिथं स्ट्रेस फ्री करायला पिकाला, आणि प्रत्येक स्टेजला त्याचं चांगलं प्रॉपर काम करायला. तर ते वापरा. अजून काही शंका असल्यास कमेंट करून सांगा. तुम्ही बेने प्लॉट केला असला, कुठं देणार आहे, बेने प्लॉटचा काय रेट आहे हे सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे इतर शेतकऱ्यांना त्याचा 100% बेनिफिट होऊन जाईल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं असू दे. आपण असं चांगलं काम करूया. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.